नमस्कार मित्रांनो, मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। जर अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा की जेणेकरून आपण बनवलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायला मदत होईल। तर बघा, शेतकरी कर्जमाफी संबंधी एक महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की शेतकऱ्यांचे जे काही कर्जमाफी आहे ते मंत्रिमंडळासमोर येऊन त्या ठिकाणी त्याचं जे निकष असतील, अटी असतील, हे नेमकं शेतकऱ्यांसमोर कधी येणार। आता यासाठी त्यांनी एक उच्चस्तरीय समिती देखील नेमलेली आहे आणि मध्यंतरी 22 मे रोजी आयुक्त आणि ती उच्चस्तरीय समिती यांची देखील बैठक झाल्याचं कानावर आहे आणि तशा प्रकारच्या जोरदार हालचाली या आतल्या चालू आहेत आणि या संबंधी मोठं काम शेतकऱ्यांसाठी शासनाचं देखील चालू आहे, हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल। आता ही कर्जमाफी नेमकी कधी करणार, तर या संबंधी जे काही त्यांनी घोषणा केलेली होती त्याचे जे निकष आहेत, आता एक म्हणजे बँकर समितीचा जो काही रिपोर्ट आहे तो देखील प्राप्त झालेला आहे आणि जे काही एक उच्चस्तरीय समिती नेमलेली होती त्या समितीचा देखील अहवाल आता प्राप्त झालेला आहे आणि या अहवालाचं दोन्हीचा अभ्यास करून त्या संबंधी मोठ्या निकषाचं देखील मोठ्या प्रमाणावर जवळजवळ सगळं काम आता पूर्ण झालेले आहे, फक्त घोषणा करायचं बाकी आहे। मग आता ही घोषणा कधी करायची, तर या संबंधी देखील मोठे अपडेट आलेले आहे। या कर्जमाफीचं नाव काय आहे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आणि 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मोठं जयंती उत्साहात साजरी केली जाते आणि 31 मे रोजी हे निकष आणि याचे जे काही अटी आहेत ते शासन शेतकऱ्यांना सांगणार आहे। त्यासाठी 31 मे रोजी मोठा शासकीय कार्यक्रम घेतला जाणार आहे आणि त्यामध्येच या शेतकऱ्यांच्या निकष असतील, ज्या काही अटी असतील, याचं शेतकऱ्यांसमोर रूपरेषा येणार आहे की नेमके कर्जमाफीचे निकष काय असणार। तर या संबंधी मोठी अपडेट आलेली आहे आणि लवकरच 31 मेच्या कार्यक्रमाचं नियोजन देखील आता शासन स्तरावर सुरू झालेलं आहे। याच्यामध्ये फक्त शेतकरी कर्जमाफीत नाही, यासंबंधी मोठमोठ्या निधी देखील मंजूर केलेला आहे। यासाठी आपण जामखेड आणि करमाळा असेल तर त्याचं देखील उद्घाटनाचा कार्यक्रम मोठा होणार आहे। तर अशा पद्धतीनं शासनाचं एक प्रकारचं ज्यांच्या नावानं कर्जमाफी केलेली आहे तर त्यांच्या जयंती दिवशीच या कर्जमाफीचं निकष आणि त्यासंबंधी मोठा कार्यक्रम घेऊन रूपरेषा जाहीर करणं, हे देखील एक त्यांच्या जयंती दिनी करणं हे देखील शासनाला कदाचित योग्य वाटत असेल आणि 100% तसं होईल देखील। त्याच्यामुळे जे काही कर्जमाफीचं निकष कधी येणार, त्याची अटी कधी येणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा आता संपलेली आहे। लवकरच 31 मे रोजीच शेतकऱ्यांना कर्जमाफी त्याचे निकष त्याचं जाहीर केलं जाणार आहे। आता वेळोवेळी देवेंद्र फडणवीस, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सांगत होते की आम्ही खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करू आणि अगदीच खरीप हंगामाच्या तोंडावरच ही कर्जमाफी जाहीर केली जाणार आहे आणि त्या संबंधी 30 जूनच्या अगोदर ही जी प्रक्रिया आहे ती 1 महिन्यात शासन पूर्ण देखील करणार आहे। त्याच्यामुळे या शासनाने जो काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिलेला होता अगदी तंतोतंत पाळला असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही। त्याच्यामुळे 31 मे रोजी शेतकऱ्यांना मोठी खुशखबर भेटणार आहे। आता या संबंधीचं विश्लेषण नेमकं 31 मेला अटी काय आहेत, शर्ती काय आहेत, निकष काय आहेत, तर याचं एकदम शेतकऱ्यांना समजणं असं विश्लेषण आपण करणारच आहोत। तोपर्यंत आपण 31 मेची वाट पाहूया। धन्यवाद।